मित्रांनो, स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आपल्याला शिपाई कामगाराची भरती आलेली बघण्यासाठी भेटलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. तसं तुम्हाला कसा फॉर्म भरायचा त्याविषयी सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने भेटणार आहे. तरी देखील तुम्हाला फॉर्म भरता आला नाही तरच तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करा. तुमचे प्रश्न विचारायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा आणि जर तुम्हाला फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा असेल तरच त्यावरती संपर्क करा. ठीक आहे. तर चला फॉर्म भरायला सुरुवात करूया. तर बघा, सर्वप्रथम या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि या भरतीविषयी एक आपण व्हिडिओ डिटेलमध्ये टाकलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय. तर सर्वप्रथम तुम्हाला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचे फॉर्म भरण्यासाठी. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. सर्वप्रथम तुम्हाला इथं तुमचं पहिलं नाव टाकायचंय, तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचं, कन्फर्म करायचंय. त्यानंतर मधलं नाव टाकायचं, तेच नाव पुन्हा टाकायचं, कन्फर्म करायचं. अशाच प्रकारचे आडनाव तुम्हाला पुन्हा टाकायचं, इथं कन्फर्म करायचंय. ठीक आहे. त्यानंतर खाली तुमचं फुल नेम ऑटोमॅटिकली येऊन जाईल, ते टाकण्याची गरज नसते. मोबाईल नंबर टाकायचा आहे, तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा टाकायचा, कन्फर्म करायचंय. त्यानंतर इथे ईमेल आयडी टाकण्याचा ऑप्शन आहे. आता ईमेल आयडी कसा टाकायचा ते व्यवस्थित समजून घ्या. जसे की माझा ईमेल आयडी आहे अजय6362 त्यानंतर @gmail.com. तर इथे मी पुढे काय टाकणार, अजय6362 त्यानंतर पुढे ऑलरेडी असतं, डोमेन नेम मी इथे सिलेक्ट करणार gmail.com. ठीक आहे. हा झाला माझा पूर्ण ईमेल. आता हा वरती झाला फक्त अजय6362 एवढंच टाकलं इथे. आता खाली ईमेल टाकायच्या वेळेस पूर्ण ईमेल मी टाकणार अजय6362 अशा प्रकारचा पूर्ण खाली इथं ईमेल टाकणार. वरती तुम्हाला @gmail.com टाकण्याची गरज नाहीये, परंतु खाली तुम्हाला टाकावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा जशाचा तसा तुम्हाला इथं बघायचा, टाईप करायचा. ठीक आहे. जसा जसा बघून इथं टाईप करायचंय, त्यानंतर पुढे यायचं. तर बघा, पुढे आल्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे. इथे मी क्लिक करणार. त्यानंतर अशा प्रकारचं एक विंडो तुमच्याकडे ओपन होऊन येईल. तुम्ही जी पण माहिती टाकलेली आहे ती बरोबर आहे का असं विचारलं जाईल. कारण इथे एकदा ओके वरती क्लिक केल्यानंतर पुन्हा ती माहिती एडिट होत नाहीये. तर एकदा चेक करून घ्या. त्यानंतर ओके वरती क्लिक करा. त्यानंतर पुढील पेज तुमच्याकडे अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. आता इथे फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करायचे. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड इथे भेटून जाईल. तो तुम्ही व्यवस्थित नोट करून घेऊ शकता. कारण यावरतीच तुम्हाला पुढे जर ऍडमिट कार्ड डाउनलोड करायचं असेल, निकाल बघायचा असेल, काही लिस्ट बघायची असेल, तर सर्व तुम्हाला या रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वरती सेंड केलेल्या असतात. नाहीतर हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुमच्या मेसेज वरती सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आता बघा, फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथे तुम्हाला अपलोड करायचे. त्याविषयी काही गाईडलाईन्स दिलेल्या आहे, काही सूचना दिल्या आहेत, ते तुम्ही इथं वाचू शकता. तर आता त्याविषयी सविस्तर माहिती मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. ठीक आहे. तर सर्वप्रथम फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथे अपलोड करून घेतो. तर बघा, फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथे अपलोड केलेले आहे. फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायच्या वेळेस तुम्हाला कोणकोणते प्रॉब्लेम येतात ते देखील मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम आता फोटोग्राफ सिग्नेचर अपलोड केल्यानंतर इथं आय कन्फर्मचं ऑप्शन आहे. इथे 2 टिका लावून तुम्हाला घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता फोटोग्राफ आणि सिग्नेचरची काय माहिती देतो. फोटोग्राफचं आणि सिग्नेचरचं जे पण नाव असेल, नाही तर कोणतंही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करणार असाल, त्याचं जे नाव असतं ना ते सिंगल नाव ठेवा. तुम्हाला स्पेस द्यायचा नाहीये, म्हणजे अंतर ठेवायचं नाहीये आणि 2 नावं द्यायचं नाहीये. जसे की आता हा माझा फोटो आहे, तर मी इथं नाव काय देणार, फक्त माझं नाव अजय आहे, तर अजय नाव देणार. ठीक आहे. अशा प्रकारचं अजय नाव द्यायचं. पुढे तुम्हाला कोणत्या प्रकारचा स्पेस म्हणजे अंतर सोडून दुसरं एखादं नाव द्यायचं नाहीये. जरी द्यायचं असेल तर स्पेस सोडायचा नाहीये, म्हणजे अंतर सोडायचं नाहीये. हे तुम्हाला सांगायचं माझा अर्थ आहे. ठीक आहे. समजून आलं. स्पेस द्यायचा नाहीये, अंतर सोडायचं नाहीये नावामध्ये. नावामध्ये जर अंतर सोडलं तर तुमची इथे सिग्नेचर किंवा फोटोग्राफी इथं अपलोड होणार नाहीये. आता सिग्नेचर अपलोड करताना अजून काय प्रॉब्लेम येतो, इथे एक लाल अक्षराचा एरर शो होतो. तर सिग्नेचर अपलोड करायच्या वेळेस हे अशा प्रकारचं जे कोरं पेज असतं एकदम ढवळं सफेद, त्यावरती काळ्या पेनाने तुम्हाला सिग्नेचर करायची. अशा प्रकारची काळ्या पेनाने सिग्नेचर करायची. थोडक्यात मी ब्लर केलेली आहे. फक्त तुम्हाला सांगितली सफेद कागदावरती, एकदम सफेद कागदावरती काळ्या पेनाने व्यवस्थित सिग्नेचर करायची, फोटो काढायचा आणि अपलोड करायची. त्यानंतर इथं नेक्स्टचा ऑप्शन आहे, नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचंय. समजून आलं. चला पुढे. इथं आता झोन सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. तर आपल्याला इथं महाराष्ट्राचं, इथं पुणे, आपल्याला मुंबई इथं झोन दिसत असेल तुम्ही सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं रिलिजन सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. आपल्याला कोणत्या याच्यामध्ये कोणत्या विभागामध्ये अर्ज भरायचा आहे. इथं मुंबई, अमरावती, नागपूर, त्यानंतर इथं अहमदनगर आहे, औरंगाबाद, नाशिक, पुणे. ज्या पण विभागामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. आपण जेव्हा जाहिरातीचा व्हिडिओ बनवला त्यामध्ये ही सर्व माहिती तुम्हाला दिलेलीच आहे. ठीक आहे. तर इथं आपण हे विभाग निवडणार. त्यानंतर जर विचार केला तर आपल्याला आता महाराष्ट्रामधून अर्ज भरायचा, तर महाराष्ट्र ऑलरेडी येऊन जाईल. त्यानंतर
त्यानंतर इथं आपल्याला इथे विचारले तुमचं हेच राज्य आहे का? तर महाराष्ट्र आपण सिलेक्ट केलं. महाराष्ट्राची भाषा मराठी. ठीक आहे. महाराष्ट्रीय भाषा तुम्हाला लिहिता, वाचता, बोलता येते का असं विचारले तर मराठी भाषा आपण येस करणार. पुढे आपल्याला विचारले तुम्ही याच राज्यासाठी अर्ज करणार आहात का? तुम्ही येस नो इथे सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला विचारले. पुढे बघा आता तुम्हाला याविषयी इथं माहिती विचारली. अजून काय माहिती विचारली? आता महाराष्ट्र राज्याविषयी तर तुम्हाला ही माहिती विचारली की तुम्हाला इथं याच राज्यासाठी अर्ज भरायचा आहे की त्याविषयी इथं माहिती विचारली. तुम्ही इथं येस केलं. ठीक आहे. तर बघा आता पुढे तुम्हाला त्यानंतर काय विचारलं जाईल इथे बघा आपल्याला पुढे विचारलंय की तुम्ही जेव्हा 2012-13 ला हा फॉर्म आलेला होता म्हणजे ही भरती निघाली होती 2012 आणि 13 या वर्षी ठीक आहे तेव्हा तुम्ही अर्ज केलेला होता का जर केला असेल तर येस करायचं अदरवाईज नो वरती क्लिक करायचं समजून आले हे दोन ऑप्शन त्यानंतर पुढे यायचं त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे तुमची जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करणार आता इथे तुम्ही जी पण कॅटेगरी सिलेक्ट करताना त्यावरतीच तुम्हाला हे जे पुढील ऑप्शन आहे एनेबल डिसेबल झालेले बघण्यासाठी भेटतील म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार हे जे ऑप्शन आहे तुम्हाला एनेबल डिसेबल बघण्यासाठी भेटून जातील ठीक आहे ज्या कॅटेगरीसाठी जी माहिती महत्वाची असते तीच एनेबल असते आणि तीच तुम्हाला भरायची असते ठीक आहे जसे की मी तर दुसरी कॅटेगरी बदलतो आता एससी इथं करतो तर बाकीचे जे ऑप्शन आहे खालचे थोडे बदलले असतील काय एनेबल जे डिसेबल होते ते एनेबल झाले असतील आणि जे एनेबल होते ते डिसेबल झाले असतील म्हणजे हे जे ऑप्शन आहे जे महत्वाचे असतील कॅटेगरीनुसार तेच तुम्हाला इथं एनेबल डिसेबल दिसतील जेवढे एनेबल असतील ते भरायचे आणि बाकीचे नाही भरले तरी काय प्रॉब्लेम नाही तर सर्वात प्रथम आपल्याला डिसेबिलिटी टाईप विचारले तुम्हाला अपंगत्व वगैरे आहे का तर असेल तर येस करायचं अदरवाईज नो वरती क्लिक करायचं असेल तर येस वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे टाईप सिलेक्ट करावं लागतं त्यानंतर सब टाईप सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे त्याविषयी माहिती इथं द्यावी लागते ठीक आहे नसेल तर नो वरती क्लिक करायचं त्यानंतर कॅटेगरी जी पण सिलेक्ट केलेली असते त्यानुसार इथे जे ऑप्शन आहे एनेबल डिसेबल तुम्हाला दिसून येतील जे पण ऑप्शन इथे एनेबल असेल ती माहिती तुम्हाला वाचायची वाटल्यास तर ट्रान्सलेट करा व्यवस्थित फॉर्म चुकू नका आणि त्यानंतर येस नो इथे तुम्ही इथं भरू शकता ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती तुम्हाला भरायची एक सर्व्हिसमॅन आता इथे एनेबल डिसेबल आहे तर येस नो इथं मी सिलेक्ट करणार ठीक आहे तर चला हे झालं एक सर्व्हिसमॅन विषयी इथं माहिती आहे मी इथे येस करणार इथं नो करणार सॉरी त्यानंतर येस असेल तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर येस करायचं आणि त्याविषयी इथे सविस्तर माहिती विचारली तर तुम्ही केव्हा जॉईन झाला त्यानंतर तुम्ही किती महिने काम केलेलं आहे त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला इथे द्यावी लागते नसेल तर डायरेक्टली नो वरती क्लिक करायचे ठीक आहे चला पुढे पुढे आल्यानंतर बघा आपल्याला इथे विचारलेलं आहे इथं आपल्याला जर विचार केलं तर पुढे आपल्याला अनाथाविषयी इथं माहिती विचारली या अगोदर तुम्ही सेंट्रल बँकेमध्ये काम केलेलं आहे का त्याविषयी इथं माहिती विचारली तर असेल कधी केलं तर तुम्ही येस करणार अदरवाईज इथं नो वरती क्लिक करणार ठीक आहे सर्व्हिसमॅन आधी असेल कधी एक सर्व्हिसमॅन मध्ये तर तुम्ही त्याविषयी इथं माहिती भरू शकता ठीक आहे चला पुढे पुढे आल्यानंतर बघा इथं आपल्याला महिला आरक्षणाविषयी इथं विचारलंय त्यामध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे का तर तुम्हाला त्याचं आरक्षण पाहिजे असेल नाही तर तुम्हाला त्या अंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर येस करायचं अदरवाईज नो वरती क्लिक करायचं त्यानंतर मायनॉरिटी कम्युनिटी विषयी विचारले तर त्यामध्ये तुम्ही येत असाल तर तुम्ही इथं येस नो इथे सिलेक्ट करणार ठीक आहे सर्वात प्रथम आपल्याला धर्म सिलेक्ट करायचा आहे हिंदू मुस्लिम सिख साई जे पण असेल ते तुम्ही इथं आपला धर्म सिलेक्ट करणार त्यानंतर इथं मायनॉरिटी कम्युनिटीमध्ये तुमची कास्ट येत असेल कॅटेगरी येत असेल तर तुम्ही येस करणार अदरवाईज नो वरती तुम्ही क्लिक करणार त्यानंतर इथं आपल्याला आपलं जे इंडिया कंट्री ती इंडिया कंट्री आपण इथे सिलेक्ट करणार त्यानंतर पुढे यायचंय आता इथे सर्वात महत्वाचं बघा आता इथून पुढे जे महत्वाचं आहे ते आपल्याला व्यवस्थित भरायचंय इथं आयडी प्रूफ तुम्हाला इथं टिक लावायचंय आयडी प्रूफ तुम्ही काय देणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स भरपूर ऑप्शन आहे जे पण तुम्हाला आयडी प्रूफ द्यायचं असेल ते सिलेक्ट करायचं आयडी प्रूफचा नंबर टाकायचा जसं की आधार कार्ड सिलेक्ट केलं तर आधार कार्डचा नंबर टाकायचा ठीक आहे आता पुढे एक्झामिनेशन सेंटर दिले आता महाराष्ट्रामध्ये हे 4 सेंटर दिलेले तिथेच तुम्हाला एक्झामला जावं लागणार आहे ठीक आहे तर मी पुणे एक्झामिनेशन सेंटर इथे देतो तर बघा आता पुढे तुम्हाला सर्वात महत्त्वाची माहिती इथे दिलेली आहे की तुमचा जो पेपर असणार आहे पेपर तुमचा ऑनलाईन होईल या परीक्षेचा तो पेपर तुम्हाला कोणत्या लँग्वेज मध्ये द्यायचा आहे एक तर तुम्ही इंग्लिश हिंदीमध्ये देऊ शकता इंग्लिश मराठीमध्ये नाही तर इंग्लिश कोकणी भाषेमध्ये देऊ शकता ठीक आहे आता म्हणजे काय जसे की मराठी भाषेचा विषय तर तुम्हाला 4 विषय असणार आहे तर मराठीचे जे प्रश्न मराठी भाषेमध्येच असतील इंग्लिशचे प्रश्न इंग्लिश भाषेमध्येच असतील परंतु जर गणित बुद्धिमत्तेचा जर प्रश्नाचा विचार केला तर ती तुम्हाला मराठी प्लस इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला प्रश्न बघता येतात ठीक आहे ऑनलाईन एक्झामचे तर त्याच प्रकारे जर विचार केला सामान्य ज्ञानचे प्रश्न तर सामान्य ज्ञानचे सुद्धा प्रश्न तुम्ही 2 लँग्वेज मध्ये बघू शकता तर हे तुम्हाला विचारलं जाते तुम्हाला मराठी हिंदीमध्ये प्रश्न पाहिजे की इंग्लिश हिंदी इंग्लिश मराठीमध्ये पाहिजे ते विषयी माहिती विचारली जसे की मला इंग्लिश आणि मराठी या 2 लँग्वेज मध्ये प्रश्न बघता यायला पाहिजे तर इथं मराठी मी लँग्वेज इथं सिलेक्ट केली तर मराठीमध्ये सुद्धा आपल्याला हे प्रश्न सर्व बघता येतील अशा प्रकारची इथं माहिती आहे ती तुम्हाला समजून आलं असेल पुढे डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे डे मंथ इयर हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तुमच्यानुसार तुम्ही अशा प्रकारचं हे सिलेक्ट करू शकता ठीक आहे पुढे आपल्याला जनरल मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार ठीक आहे इथं मेल फिमेल जे पण असेल ते मी सिलेक्ट करतो त्यानंतर इथं ट्विन्स असेल म्हणजे जुळे भावंड वगैरे असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार असेल तर येस वरती क्लिक करायचं अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचं असेल तर येस वरती क्लिक केल्यानंतर जुळ्या भावंडाचं नाव आणि ते मेल आहे की फिमेल ते तुम्हाला इथे टाकायचं नसेल तर नो वरती क्लिक करायचं मॅरिड आहे का अनमॅरिड ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं मॅरिड असेल तर मॅरिड
व्यक्ती सिलेक्ट करायचा आणि इथे तुमच्या नवरा बायकोचं इथे नाव टाकायचं. नवरा असेल तर नवऱ्याचं नाव टाका आणि बायको असेल तर बायकोचं नाव टाका. ठीक आहे. अनमॅरिड असेल तर अनमॅरिड वरती क्लिक करायचं. हे ऑप्शन ऑटोमॅटिकली इथं गायब होऊन जाईल. इथं काही टाकण्याची गरज नाहीये. त्यानंतर इथे वडिलांचं नाव कंपल्सरी टाकायचं, आईचं नाव कंपल्सरी टाकायचं, त्यानंतर पुढे यायचंय. इथे ऍड्रेस पूर्ण भरायचा आणि तोच ऍड्रेस परमनंट ऍड्रेस असेल तर इथे तुम्हाला टिक लावायची आणि तुमचा जर परमनंट ऍड्रेस वेगळा असेल तर इथे सदस्य राहण्याचा पत्ता टाकायचा आणि खाली परमनंट म्हणजे आपला कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता टाकायचा. समजलं? जर वेगवेगळे असेल तर टाका, नाही तर सेम असेल तर तुम्हाला वरतीच ऍड्रेस टाकायचा आणि इथे टिक लावायचं. वरती जो ऍड्रेस टाकलेला असतो तोच खाली इथं येऊन जाईल. समजून आलं? चला पुढे. त्यानंतर इथं आपल्याला परमनंट ऍड्रेस वरती म्हणजे जीएसटी याविषयी इथं माहिती विचारली तर तुम्ही इथं कोणता ऍड्रेस इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचा परमनंट ऍड्रेस मी इथं सिलेक्ट केलं. हे सर्व झाल्यानंतर इथं आपल्याला पुढे यायचंय. ठीक आहे. पुढे आल्यानंतर बघा पुन्हा तुम्हाला इथं व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे. इथे तुम्हाला क्लिक करायचंय. ठीक आहे. तर पटकन आता ही सर्व माहिती मी टाकून घेतोय. तर बघा सर्व माहिती इथे टाकून झालेली आहे. व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे. मी इथे क्लिक करतो. काही राहिलं असेल तर अशा प्रकारचा एरर तुम्हाला शो होईल. तर वरती बघायचं काय माहिती तर राहिलेली आहे ती येस नो इथे करायची आणि त्यानंतर पुन्हा व्हॅलिडेट करायची. तर बघा वरती एका ठिकाणी येस नो सिलेक्ट करण्याचं राहिलं होतं तर ते देखील केलंय. आता पुन्हा व्हॅलिडेट युअर डिटेल्स ऑप्शन आहे. इथे क्लिक करतो. व्हॅलिडेट सक्सेसफुली अशा प्रकारचा आलेला आहे. ओकेचा ऑप्शन आहे. ओके वरती क्लिक करतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे. मी इथे आता क्लिक करतो. बघा त्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल. आता अशा प्रकारचं पेज आल्यानंतर तुम्हाला इथे एज्युकेशनल माहिती टाकायची. तर बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथं आपल्याला त्याविषयी माहिती द्यायची. सर्वप्रथम आपल्याला 10वीची माहिती द्यायची. जसं की 10वी तुम्ही केव्हा पास झाला तसं तुम्हाला इथं सर्वप्रथम दिनांक पूर्ण आपल्याला टाकायचे. ठीक आहे. अशा प्रकारचा दिवस, महिना आणि वर्ष हे तुम्हाला अशा प्रकारचं इथे टाकायचं. 10वी तुम्ही केव्हा पास केली. त्यानंतर 10वीला किती पर्सेंटेज होते ते तुम्हाला इथे टाकायचे. त्यानंतर क्लास तुम्हाला फर्स्ट क्लास, सेकंड क्लास की पास क्लास मिळाली ते तुम्हाला इथे टाकायचंय. 12वीची देखील तुम्हाला अशाच प्रकारचे टाकायचंय. इथे तुम्हाला डिग्रीमध्ये एक तर तुम्ही इथं सायन्स, आर्ट, कॉमर्स, सायन्स या कोणत्या स्ट्रीम मधून तुम्ही 12वी पास केली त्याविषयी माहिती द्यायची. जसे की उदाहरणार्थ मी सायन्स इथे टाकलं. ठीक आहे. सायन्स मधून माझं इथं 12वी झाली. तर तुम्ही 12वी केव्हा पास केली तर 12वीचं इथे तुम्हाला माहिती द्यायची. 12वी केव्हा तुम्ही पास केली त्याविषयी इथं माहिती अशा प्रकारची तुम्हाला द्यायची. ठीक आहे. त्यानंतर 12वीला किती पर्सेंटेज होते ते पर्सेंटेज तुम्हाला टाकायचे. त्यानंतर इथं आपल्याला फर्स्ट क्लास, सेकंड क्लास की पास क्लास हे तुम्हाला टाकायचं. ग्रॅज्युएशन झालं असेल तर ग्रॅज्युएशनची माहिती द्यायची आणि ऑदर काय झालं असेल तर त्याची देखील तुम्ही माहिती देऊ शकता. त्यानंतर तुमच्याकडे काही कामाचा अनुभव असेल तर कामाचा अनुभव देखील तुम्ही इथे देऊ शकता. नसेल तर काही टाकण्याची गरज नाहीये. डायरेक्टली पुढे यायचंय. ठीक आहे. त्यानंतर इथे या कॅटेगरीचे जे विद्यार्थी त्यांना प्री एक्झाम ट्रेनिंग सुद्धा दिली जाणार आहे. तर ती तुम्हाला पाहिजे असेल कॅटेगरीनुसार तर येस नो इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्यानंतर इथं तुम्हाला कोणकोणत्या लँग्वेज माहिती आहे. ठीक आहे. त्या लँग्वेज तुम्हाला इथं त्यांच्याविषयी माहिती द्यायची म्हणजे कोणकोणत्या भाषा तुम्हाला माहिती आहे. जसं की आपल्याला मराठी भाषा माहिती आहे. तर मराठी भाषा मी इथे टाकली. आपल्याला मराठी लिहिता, वाचता आणि बोलता येते. तर मी इथे तिन्ही ठिकाणी टिक लावलं. ठीक आहे. अजून आपल्याला कोणती भाषा येते? हिंदी भाषा येते. तर हिंदी भाषा येते तर हिंदी मला इथं लिहिता येते, वाचता येते आणि बोलता येते. तर मी इथे हे तिन्ही टिक लावले. ठीक आहे. त्यानंतर अजून कोणती भाषा येते? इंग्लिश. ठीक आहे. इंग्लिश भाषा येते. बघा आता इंग्लिश भाषा मी इथे टाकलेली आहे. तर मला फक्त इथं लिहिता आणि त्यासोबत वाचता येते, बोलता येत नाही तर मी इथं टिक नाही लावणार. ठीक आहे. अशा प्रकारची माहिती तुम्ही तुमच्यानुसार भरणार आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्सचा ऑप्शन आहे इथे टाकून इथं ओकेचा ऑप्शन आहे इथे क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे इथे आपण क्लिक करणार. बघा तुमचा फॉर्म तुमच्याकडे अशा प्रकारचा पूर्ण दिसून येईल. अशा प्रकारचा आपण फॉर्म भरलाय. थोडक्यात माहिती फक्त मी ब्लर करत आहे. ही माहिती सर्व योग्य असेल तर तुम्हाला इथं आय अग्रीचा ऑप्शन आहे, आय कन्फर्मचा ऑप्शन आहे. इथे तुम्हाला 2 ठिकाणी टिक लावायचं. त्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा व्यवस्थित बघायचा आणि त्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो तुम्हाला अशा प्रकारे इथे टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. कॅप्चा टाकल्यानंतर इथे सिग्नेचर वगैरे दिसून येईल. थोडक्यात मी हाईड केलेली आहे. ही माहिती बरोबर असल्यास तुम्हाला इथं टिक लावून इथं कॅप्चा टाकून इथं कंप्लीट रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर ओकेचा ऑप्शन आहे, पुन्हा ओकेचा ऑप्शन आहे इथे मी क्लिक करणार. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे ओपन होऊन येणार. आता इथं थंब इम्प्रेशन अपलोड करायचंय. आता लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन अपलोड करायचा आहे. अंगठाचा ठसा तुम्हाला इथे द्यायचा आहे. जर तुमच्याकडे शाईचं पॅड नसेल तर तुम्हाला काय करायचं सिंपल एक पेन घ्यायचा. पेन घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचंय पेनाने आपल्या ठश्यावरती अंगठीच्या ठश्यावरती पेनाने गिरवायचं. व्यवस्थित सर्व गिरवायचं. तुम्हाला वाटलं की सर्वीकडून आपल्याला शाई माखलेली आहे तर त्याचा ठसा कोऱ्या कागदावरती ढवळ्या कोऱ्या कागदावरती ठसा घ्यायचा आहे. त्याचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचं आणि त्याचसोबत हँड रायटिंग डिस्क्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचंय. आता हे कुठून भेटणार हे तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये भेटेल. बघा बघा इथे तुम्हाला हँड रायटिंग डिस्क्लेरेशन दिसेल. हे बघा तुम्हाला अशा प्रकारची इथे माहिती दिली आहे. तर तुम्हाला काय करायचं एक कोरा कागद घ्यायचा. त्या कोरा कागदावरती तुम्हाला वरती डिस्क्लेरेशन नाव टाकायचं. डिस्क्लेरेशन नाव टाकल्यानंतर त्या कोऱ्या कागदाच्या खाली तुम्हाला हे एवढं लिहायचंय तुमच्या स्वतःच्या हाताने. ठीक आहे. तुमच्या स्वतःच्या अक्षरामध्ये तुम्हाला हे लिहायचंय त्याचा फोटो काढायचा आणि अपलोड करायचंय. इथं आय टाकायचं पुढे तुमचं स्वतःचं पहिलं नाव टाकायचं हे पूर्ण लिहायचं आणि इथे खाली फक्त सही करायची. त्याचा फोटो काढायचा आणि फक्त तुम्हाला अपलोड करायचा. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या की तुम्हाला स्वतःच्या हाताने इथं त्याचा फोटो काढून इथं अपलोड करावा लागणार आहे. स्वतःच्या हाताने लिहून त्याचा फोटो काढून इथं अपलोड करावा लागणार आहे. तर त्या प्रकारे तुम्हाला थंब आणि हँड रायटिंग डिस्क्लेरेशन इथं अपलोड करायचं आहे.
तर बघा दोन्ही डॉक्युमेंट मी इथे अपलोड केलेले आहेत. कसं अपलोड करायचे त्याविषयी तुम्हाला माहिती दिलेलीच आहे. आणि यांची सुद्धा नावामध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचा गॅप ठेवायचा नाहीये. जसे की नाव बघा मी कसं टाकलं एकदम खेटून नाव टाकलेलं आहे. कोणत्या प्रकारचा स्पेस दिलेला नाहीये. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे. इथे क्लिक करणार. ओकेचा ऑप्शन आहे. ओके वरती मी क्लिक करणार. आता फक्त काय करायचंय पेमेंट करायचंय. झाला आपला सर्वचा सर्व फॉर्म भरून. अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. काही अडचण आली तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा असला तर तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करू शकता. इथं वरती नंबर दिले त्यावरती संपर्क करू शकता आणि या पदांसाठी आपण नोट्स देखील काढलेले आहेत. नोट्स पाहिजे असेल तरी देखील तुम्हाला एक सेपरेट नंबर दिलेला आहे. त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. नोट्ससाठी आणि फॉर्म भरून घेण्यासाठी वेगवेगळे नंबर दिलेत. यावरती संपर्क करा. जी पण अडचण येत असेल त्यावरतीच तुम्ही संपर्क करा. तर बघा कॅप्चा टाकून झालेला आहे. सबमिटचा ऑप्शन आहे. सबमिट वरती मी क्लिक करणार. ओकेचा ऑप्शन आहे. ओके वरती मी क्लिक करणार. त्यानंतर पुढील पेज आपल्याकडे ओपन होऊन येणार. भरपूर ऑप्शन आहे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी. डेबिट कार्ड आहे, क्रेडिट कार्ड आहे, अदर इंटरनेट बँकिंग आहे, वॉलेट आहे, क्यूआर कोड यूपीआयच्या माध्यमाने पेमेंट करू शकता. तर बघा इथं क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं असेल तर मेक पेमेंटचा ऑप्शन आहे. इथं क्यूआर सिलेक्ट करून प्रोसीड विथ पेमेंटचा ऑप्शन आहे. इथे क्लिक करणार. त्यानंतर क्यूआर कोड येईल. इथं क्लिक करायचं. क्यूआर कोड दिसेल. आपल्याला स्कॅन करायचं आणि पेमेंट करायचं. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली रिडायरेक्ट केलेलं आहे तुमची पेमेंट रिसिप्ट काढण्यासाठी. रिसिप्टची देखील तुम्ही प्रिंट घेऊ शकता. आता प्रिंट घेतल्यानंतर तुम्हाला जास्त काय करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त आता जी पण आपल्याला पहिली वेबसाईट होती, आता सर्वप्रथम पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली पेमेंटची रिसिप्ट काढण्यासाठी त्यानंतर पुन्हा हीच वेबसाईट तुम्हाला ओपन करायची, जी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट दिलेली आहे तीच ओपन करायची. त्यानंतर इथं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकायचा जो तुम्हाला मिळाला होता, नाहीतर व्हॉट्सअप सॉरी आपल्या नंबरवरती तुम्हाला सेंड केलेला असेल, नाहीतर ईमेल आयडी वरती सुद्धा तुम्हाला हा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळालेला असतो. तो टाकायचा, कॅप्चा टाकायचा. आपल्याला सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती क्लिक करायचं आणि सबमिट वरती क्लिक केल्यानंतर जास्त काहीच करण्याची गरज नाहीये. तुमच्याकडे डायरेक्टली अशा प्रकारचा फॉर्म तुमचा ओपन होऊन येणार आहे. इथं बघा अशा प्रकारचा हा फॉर्म ओपन झालेला आहे. तुमचं सर्व फॉर्म भरून झालेला आहे. इथं प्रिंट ऍप्लिकेशनचा ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं. सेव्हचं ऑप्शन आहे. सेव्ह वरती क्लिक करायचं. काय नाव द्यायचं ते नाव द्यायचं आणि सेव्हचं ऑप्शन आहे. सेव्ह वरती तुम्हाला क्लिक करायचंय. झाला तुमचा सर्व व्यवस्थित फॉर्म भरून. ठीक आहे. अशा प्रकारचा तुम्हाला इथं फॉर्म भरायचं घर बसल्या. ठीक आहे. सविस्तर माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते ती लाईक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.